नमस्कार मित्रांनो, आज आपण त्या दिवसाचे जे दोघं उदाहरण बाकी होते ते पुन्हा बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट 1 उदाहरण क्रमांक 9 बघा. इफ m इज एनी सेट, प्रॉब्लेम सेट 1 एक्झाम्पल नंबर 9. इफ m is any set, then write m union phi and m intersection phi. बघा, लक्ष द्या. आता याच्यामध्ये समजा आपण एखादा सेट m घेऊ. m इज 1 2 3. m is any set having the components 1 2 3, and you already know phi is null set. Phi is null set means there is no element in that set, and so m union phi is equal to काय येईल, दोघांचा युनियन 1 2 3. so m union phi is equal to m. m union phi is equal to m. आता दुसरा प्रश्न विचारला आहे त्याच्यातला पोट प्रश्न, m इंटरसेक्शन phi. m इंटरसेक्शन phi. तर m इंटरसेक्शन phi म्हणजे काय? phi म्हणजे नल सेट. आता m आणि phi याच्यात कॉमन एलिमेंट्स कोणते? एक पण नाही, म्हणजे phi. सो m इंटरसेक्शन phi is phi and m union phi is equal to m. दुसरं गणित आहे त्याच्यातलं, एक्झाम्पल नंबर 11. इफ number of a is equal to 7, number of b is equal to 13, number of a intersection b is equal to 4, then find number of a intersection b. अशी उदाहरणं घेतलीत आपण आधी, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा घेऊ. बघा, आपल्याकडे सूत्र आहे. बघा, आपल्याकडे सूत्र आहे m number of a union b is equal to number of a plus number of b minus number of a intersection b. किमती टाका. नंबर ऑफ a म्हणजे किती? 7 प्लस नंबर ऑफ b म्हणजे किती? 13 मायनस नंबर ऑफ a इंटरसेक्शन b किती? 4. 13 प्लस 7 20. 20 मायनस 4 इज इक्वल टू 16. सो नंबर ऑफ a युनियन b इज इक्वल टू 16. बघा, हे सूत्र सगळ्यांना माहिती आहे. या सूत्रावर एक गणित तरी परीक्षेला 100% विचारलं जातं. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. गणितामध्ये किमती दिल्या होत्या. नंबर ऑफ ए म्हणजे 7 प्लस नंबर ऑफ बी म्हणजे 13 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4. किमती टाकल्या. 7 प्लस 13 20 मायनस 4 20 मायनस 4 60. अशा पद्धतीने या प्रॉब्लेम सेटमध्ये बरेच असे गणित आपण घेतलेले आहे. आता आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करू. या प्रकरणामध्ये जर कोणाला काही समस्या आली तर मला तुम्ही विचारू शकता, फोन करून सुद्धा मला विचारू शकतात. बघा, हे प्रकरण सोपं आहे एकदम. या प्रकरणाचा तुम्ही पुस्तकातून पण अभ्यास करायचा आहे. फक्त व्हिडिओ पाहून आपलं काम संपलं असं करायचं नाही. पुस्तकातले गणित, पुस्तकातली माहिती सोडवायची. पुढचं प्रकरण आहे रियल नंबर्स. रियल नंबर्स.
वास्तव संख्या. हे बघा, मागच्या पाठामध्ये आपण शिकलोय किंवा मग 9वीत मध्ये किंवा मागे शिकलोय आपण किंवा तरी n इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स कसा दाखवतो तो आपण? n इज इक्वल टू नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 2 3 4 कुठपर्यंत? अप टू इन्फिनिटी. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांचा संच म्हणतात त्याला. नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यामध्ये 1 पासून सुरुवात होते, अनंतपर्यंत आपण त्या संख्या लिहू शकतो. दुसरा सेट आपण शिकलो सेट ऑफ होल नंबर्स. तो W या अक्षराने दर्शवतात. सेट ऑफ होल नंबर्स. फक्त 0 ऍड होतो बाकीच्या सेट ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये जर 0 ऍड केला आपण तर कोणता सेट तयार होतो? सेट ऑफ होल नंबर्स. पूर्ण संख्यांचा संच. मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्ण संख्या संच. हा असतो नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच. दुसरा आहे पूर्ण संख्यांचा संच. तिसरा आहे सेट ऑफ इंटेजर्स. आय ने दर्शवतात. सेट ऑफ इंटेजर्स त्याला म्हणतात पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच. सेट ऑफ इंटेजर्स. याच्यामध्ये कोण कोण येतात? याच्यामध्ये ऋण संख्या येतात, सर्व 0 येतो आणि सगळ्या धनसंख्या येतात. त्याला म्हणतात पूर्णांक संख्यांचा संच. बघा, तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे का? संख्या रेषा ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर उजवीकडे धनसंख्या असतात, डावीकडे ऋण संख्या असतात, इकडे पण अनंत असतात, इकडे पण अनंत असतात. हा आरंभ बिंदू असतो 0. म्हणजे या सेट ऑफ इंटेजर्स मध्ये पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये वजा संख्या पण येतात, 0 पण येतो आणि 1 2 म्हणजे धनसंख्या पण येतात. तर त्याला म्हणतात पूर्णांक संख्यांचा संच. सेट ऑफ इंटेजर्स. अजून एक तुम्ही शिकलेत बघा संच. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच. आता परिमेय संख्यांचा संच सेट ऑफ रॅशनल नंबर्स त्याची व्याख्या अशी करतात बघा. Q इज इक्वल टू मैरपी कंसात P बाय Q. कसा आहे P आणि Q? P आणि Q बिलॉंग्स टू इंटेजर्स. Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे P आणि P छेद Q याला परिमेय संख्या म्हणतात, रॅशनल नंबर्स म्हणतात. पण P आणि Q कसं आहे तर सेट ऑफ इंटेजर्स. म्हणजे P आणि Q आपण P धन घेऊ शकतो, ऋण संख्या घेऊ शकतो, धनसंख्या घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. Q मध्ये धनसंख्या घेऊ शकतो, ऋण संख्या घेऊ शकतो, 0 घेऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो.
P Q belongs to integers where Q is not equal to 0. Q is equal to P upon Q is called the set of rational numbers. परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच. आणि शेवटचा आहे R is equal to set of real numbers. Set of real numbers. मराठीमध्ये त्याला म्हणतात वास्तव संख्यांचा संच. वास्तव संख्यांचा संच. हे बघा, आपण कोणकोणते संच बघितले सर्वांनी लक्ष द्या. पहिला बघितला सेट ऑफ नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांचा संच. त्याच्यामध्ये 1 2 3 4 नैसर्गिक संख्यांचा संच आहे. सेट ऑफ होल नंबर दुसरं W इज इक्वल सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा संच. या नॅचरल नंबर्स मध्ये फक्त शून्य टाकला की सेट ऑफ होल नंबर्स होतो. तिसरं सेट ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्यांचा संच. संख्या रेषेवरच्या सगळ्या संख्या, म्हणजे ज्याच्यामध्ये धनसंख्या येतात, ऋण संख्या येतात आणि शून्य येतो, असा असतो सेट ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्यांचा संच. चौथा सेट ऑफ रॅशनल नंबर्स, परिमेय संख्यांचा संच. P अपॉन Q. P आणि Q कसा आहे तर सेट ऑफ इंटिजर्स. P आणि Q इंटिजर्स आहेत, बट Q इज नॉट इक्वल टू 0. Q शून्य नको. मागच्या वर्षी शिकलोय आपण, 7वीत पण शिकलोय सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आणि शेवटचा सेट ऑफ रिअल नंबर्स. सेट ऑफ रिअल नंबर्स, वास्तव संख्यांचा संच. आता जर आपण यांचा क्रम लावला तर आपला असं लक्षात येईल की हा जो R आहे हा सगळ्यांचा बाप आहे. R काय आहे? सगळ्यांचा बाप आहे. N नंतर W नंतर I हे त्याचे पोरं आहेत, हे त्याचे मुलं आहेत. म्हणजे जर आपण असं क्रमशः लावत गेलो तर आपण असं म्हणू शकतो बघा की set of natural numbers is a subset of set of whole numbers. Set of whole numbers is a subset of integers. Set of integers is a subset of rational numbers. And set of rational number is a subset of real numbers. या अशा प्रकारचा क्रम आपण या ठिकाणी लावू शकतो. बघा, लक्ष द्या. उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल n सेट कसा लिहितो आपण? 1 2 3 डॅश डॅश डॅश. तर समजा 2 ही संख्या आहे. 2 इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर कसं लिहितो आपण? शून्यापासून सुरुवात. आला का 2 त्याच्यात? आला. 2 इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स. तसंच 2 इज अ सबसेट ऑफ इंटेजर्स. इंटेजर्स मध्ये 2 येतोच आहे. दोन येतोय. अशा पद्धतीने n इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटेजर्स. इंटेजर्स इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ R. म्हणजे एखादा नॅचरल नंबर असेल तो W चा पण सबसेट आहे, इंटेजरचा पण आहे, रॅशनल नंबरचा पण आहे आणि रिअल नंबरचा पण आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा क्रम लावू शकतो. n is a subset of whole numbers. Whole number is a subset of integers. Integers is a subset of rational number. Rational number is a subset of real number. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या सगळ्या संख्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. पुढचा मुद्दा आहे ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. order a relation on rational numbers. Order relation. Order म्हणजे क्रम.
रिलेशन म्हणजे संबंध ऑन रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचा क्रमशः कसा संबंध असतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, लक्ष द्या. P upon Q and R upon S are any two rational number. Any two rational numbers. Then if P upon Q and R upon S are any two rational numbers, then first पहिला नियम आहे बघा, लक्ष द्या. इफ पुस्तकात पण आहे, इफ P multiplied by S is equal to Q multiplied by R, then P upon Q is equal to R upon S. आता बघा, एखादं उदाहरण घेऊन आपल्या लक्षात येईल. बघा काय म्हणतोय तो. P into S is equal to Q into R. Then we can write P upon Q is equal to R upon S. आपण संख्या घेऊ. बघा, लक्ष द्या. 2 multiplied by 9 is equal to 3 multiplied by 6. बघा, 9 into 2 18, 3 into 2 18, म्हणजे दोघांचा गुणाकार 18 येतोय आपल्याला माहिती आहे. बरोबर. आपण या ठिकाणी याला P म्हणू, याला S म्हणू, याला Q म्हणू, याला R म्हणू. असं जर असेल की 2 into 9 is equal to 3 into 6, if then we can write P upon Q. P कोण आहे? 2 upon Q म्हणजे 3 is equal to R म्हणजे 6 आणि S म्हणजे 9. असं लिहू शकतो आपण. 2 upon 3 is equal to 6 by 9 असं आपण लिहू शकतो. मुद्दा लक्षात घ्या. इफ P into S is equal to Q into R, then we can write P upon Q is equal to R upon S. तुम्ही पण एखादं गणित घेऊन तुम्हाला सोडवता येईल. दुसरा नियम आहे बघा याच्यातला. इफ P into S is greater than Q into R, then P upon Q is greater than R upon S. दूसरा नियम, दूसरा ऑर्डर रिलेशन. P into S is greater than Q into R, then P upon Q is greater than R upon S. किमती घेऊ आपण. 6 multiplied by 9 is greater than, आता 9 into 6 54, कुठली तरी संख्या घ्या 45 किंवा कुठली दुसरी घ्या, समजा 11 into 3. 11 into 3. आता आपल्याला माहिती आहे की 9 into 6 54 is always greater than 33. किमती टाकून घ्या तशात. P, S, Q, R. So if 6 into 9 is greater than 11 into 3, then P upon Q, P म्हणजे कोण? 6, Q म्हणजे 11 is greater than R upon S, 3 by 9. 3 by 9. अशा पद्धतीने the relation between two rational numbers we can identify with the help of this property. With the help of this property. दोन परिमेय संख्यांमधली असमानता आम्हाला या नियमाने आम्ही ओळखू शकतो, शोधू शकतो. याच्यातला तिसरा नियम तुमच्या लक्षात आला असेल. तिसरा नियम काय असेल? इफ P into S is less than Q into R, is less than Q into R, then P upon Q is less than R upon S. For example, बघा,
जर पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान असेल तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते. इथे पहिला गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. तर आता बघा या ठिकाणी एखादं उदाहरण घेऊ आपण, कुठलं पण उदाहरण घेऊ. 4 मल्टिप्लाइड बाय 9, 9 चौक 36, 36 इज लेस दॅन, मोठ्या संख्या आहे. 11 बाय 5, 55. 36 ही 55 पेक्षा लहान आहे. इफ दॅन काय होईल बघा, याला म्हणा P, याला म्हणा S, याला म्हणा Q, याला म्हणा R. तर काय होईल P अपॉन Q. P अपॉन Q म्हणजे काय, 4 बाय 11 इज लेस दॅन 5 बाय 9. लेस दॅन 5 बाय 9. म्हणजे पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे. हे केव्हा, जेव्हा त्यांचा तिरपा गुणाकार केला आपण 4 गुणिला 9. हा तिरपा गुणाकार 11 गुणिला 5 या गुणाकारापेक्षा लहान असेल तेव्हा पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असेल. लक्षात आले 3 मुद्दे बघा. ऑर्डर रिलेशन ऑफ रॅशनल नंबर्स. इफ P अँड Q अँड R अपॉन S आर एनी 2 रॅशनल नंबर्स, कोणतेही 2 परिमेय संख्या आहेत. तर पहिला नियम आहे बघा, P आणि S चा गुणाकार जर दुसरा गुणाकार सारखे असतील तर दोघी रॅशनल नंबर सारखे असतात. उदाहरण देऊन आपण सिद्ध केलेलं आहे. तसंच पहिला गुणाकार जर दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. आणि तिसरा मुद्दा, पहिला गुणाकार जर दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान असेल तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान. तर अशा पद्धतीने ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स आपण बघितलेलं आहे. पुस्तकात पण दिलेलं आहे, पुस्तकात तुम्ही बघू शकतात. याच्यावर प्रॅक्टिस सेटमध्ये गणितं सुद्धा आहेत, ते गणितं तुम्ही बघू शकता. पुढचा मुद्दा आहे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. वाचून ठेवा, पुढच्या तासाला आपण त्या बघणार आहोत. आजसाठी एवढंच, बाकीचं आपण नंतर बघू.